मित्रांनो, बॉम्बे आर्मीचे सेनेने जेव्हा जेव्हा युद्धात भाग घेतला तेव्हा तेव्हा त्या सेनेमध्ये बहुसंख्येत असलेले महाराणे प्रत्येक युद्धामध्ये आपली शौर्य दाखवले. अर्थात काठियावाड 1826चे युद्ध, मुलतान तथा गुजरात 1849, कांधाराचे युद्ध 1880 या युद्धात महाराणे भाग घेतला. तसेच 1843मध्ये अफगाण युद्धामध्ये मियानेही लढाईमध्ये आणि 1856 ते 57मध्ये पर्शियातील युद्धात आपले शौर्य दाखवून दिले. महाराणे 1860मध्ये चीनमध्ये व 1856मध्ये आदन आणि 1867मध्ये ओबिशियन यामध्ये लढाया केल्या आणि आपला पराक्रम दाखवून तत्कालीन शासनाकडून ना कित्येक मानपत्रे व मेडल्स मिळवली. 1976मध्ये गोवळकोंडा येथील 8व्या महारेजिमेंटच्या सैनिक संमेलनाला आंध्र प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल श्री R.D. भंडारे यांनी भेट दिली होती. तेव्हा महार सैनिकाबाबत आणि एकंदर महार जातीबद्दल त्यांनी जे गौरवपूर्ण उद्गार काढले त्यातील काही भाग असा की, महारों का इतिहास शूरवीरता तथा महान त्याग के उदाहरणों से परिपूर्ण है. ऐसा कोई भी भारतीय युद्ध नहीं होगा जहां महारों ने अपनी प्रतिभा छाप ना छोड़ी हो. प्रत्येक काळात महाराने पराक्रम गाजवला आहे. महार जातीतील एकही फंद फितूर बैमानी झाल्याचे आतापर्यंत आढळून आलेले नाही. कोठेही नोंद सापडत नाही. परंतु असे असतानाही, एवढे चांगले गुण असतानाही, त्याग करून आपले कार्य पार पाडण्याचे कर्तव्यनिष्ठ अंगी असतानाही महार समाजाची अधोगती का झाली? परिस्थितीने त्याच्यावर एवढे अभांडार का आणले? याचा दोष महार जातीकडे किती टक्के आणि परिस्थितीकडे म्हणजेच समाजव्यवस्थेकडे म्हणजेच जातीभेदावर व वर्णव्यवस्थेवर आधारित अशा समाजव्यवस्थेकडे सनातनी हिंदू समाजाकडे किती टक्के जाते याचा विचार करत महार जातीने आता क्षणाचाही उसत ना घेता आपले गतकालीन वैभव प्राप्त करून